नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 17 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी माझी आवडती सिरियल या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा जर का तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर. म्हणजेच नवनवीन व्हिडिओ दररोज तुम्हाला पाहता येतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सुरुवातीला आपण पाहतोय ठरलं तर मध्ये की सुरुवातीला सायली जी आहे ती मधुभाऊंना भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पाहते तर एकदम तिथे जे काही मशिनरीज लावलेले असतात तर त्या तिला बंद पडलेल्या दिसतात किंवा त्याच्यावरचे आकडे कमी जास्त झालेले दिसतात. त्यावेळेस सायली जी आहे तर ती खूप घाबरते आणि मधुभाऊ नक्की तुम्हाला काय होतंय, हे सगळं काय होतंय म्हणून घाबरते, गोंधळते आणि त्यानंतर डॉक्टर म्हणून जोरजोरात हाका मारायला लागते. त्यानंतर डॉक्टर येतात आणि मधुभाऊंना चेक करतात आणि मधुभाऊंवरती उपचार सुरू करतात. सायलीला तोपर्यंत बाहेर उभारायला सांगितलं जात असतं. आता सायली बाहेर उभारून हे सगळं पाहत असते. सायली खूप घाबरलेली असते आणि खूप रडतसुद्धा असते आणि सतत रडत असते आणि दिवाळीचा धावा करत असते. आता इकडे घरातला सीन दाखवलेला आहे. आता घरामध्ये हॉलमध्ये सगळेजणे बसलेले असतात. कल्पना, प्रताप सुभेदार, पूर्णाई, अस्मिता आणि अर्जुन आणि तिथे आता हे दोघंजण येतात म्हणजेच लोखंडे म्हणजे सदाशिव आणि मैनावती. आता लगेच अस्मिता म्हणते हे दोघेजण कशाला येत आहे, मला तर नाही यांना अगदी बघवतसुद्धा नाही आहे, काय माहिती. तर तोपर्यंत मैना म्हणते कल्पना ताई थोडी हळद मिळेल का, नाही म्हणजे यांना लागलंय ना, थोडी हळद जर का लावली तर बरं वाटेल ना म्हणून. तर लगेचच पूर्णा जी आहे तर त्या कल्पनाकडे बघतात आणि मान हलवतात की म्हणजे दे तिला हळद असं. लगेच कल्पनाताई म्हणतात विमल दे हळद आणि विमलताई हळद देतात. तोपर्यंत सदाशिवराव हात जोडतो आणि म्हणतो की पूर्णाई, प्रतापसाहेब, अर्जुनराव, मला तुम्हाला सगळ्यांची ना माफी मागायची हो. आज आमची बबली जी आहे ना तर ती तुमच्या चांगल्या माणसांच्या घरात सून म्हणून आली पण आम्ही त्याची किंमत केली नाही हो. आणि आई शपथ सांगतो मी दारू सोडलीच होती हो, पण काय झालं ना की मला ते जुने मित्र भेटले आणि त्यामुळे ना मला मोहच आवरलं नाही आणि म्हणून हे सगळं झालं. आता या सगळ्यांचे चेहरे जे आहेत तर ते अतिशय रागीट दाखवलेले आहेत. पुढे सदाशिव म्हणतो ते म्हणतात ना वाईट संगतीचा परिणाम, ते तसं काहीतरी झालं बघा. अर्जुनला तर त्यांना बोलण्याची सुद्धा इच्छा नसते. अर्जुन अगोदरच म्हटलेलं असतं की मला ना यांना बोलायचं सुद्धा नाही आहे. तर मैनावती म्हणते यांना ना खूप वाईट वाटलंय. पूर्णाजी हात जोडून म्हणते प्लीज यांना माफ करा ना. तर पूर्णाजी म्हणतात आजपर्यंत तेच करत आलेली आहे, तुमचं वागणं सभ्य माणसाला शोभेल असं वाटत नाही आहे, हे असं छोट्या तुमच्या वागण्यावरून दिसतंच आहे, तरीसुद्धा आम्ही काहीही बोललेलो नाही आहेत. आणि सदाशिव आणि मैनावती अतिशय भामट्यासारखे तिथे उभारलेले असतात. पूर्णाजी पुढे म्हणतात हे सगळं वागणं जे आहे तुमचं आज तर अगदी डोक्यावरूनच गेलेलं आहे. कल्पनाताई म्हणतात आज जे घडलं ते किती भयंकर आहे हे तुमच्या लक्षात येत आहे का, सालीकडे बघून अजून आम्ही किती सहन करायचे. आता अर्जुन हे सगळं पाहतच असतो. तोपर्यंत प्रतापराव म्हणतात आणि आमचा मुलगा आणि तुमचा जावाई या शहरातील एक प्रतिष्ठित आणि नामवंत वकील आहे असं प्रतापराव म्हणतात. तो तुरुंगात पाठवतो गुन्हेगारांना आणि आज तुमच्यामुळे त्याच्यावर त्याच्या सासऱ्यांना तुरुंगातून सोडून यायची वेळ आली आहे, हे तुमच्या लक्षात येतं आहे का. आणि तरीही तुम्हाला वाटतं की आम्ही तुम्हाला माफ करावं, तरीसुद्धा सदाशिवराव अगदी भामट्यासारखा उभारलेला असतो. इकडे प्रिया मनातल्या मनात म्हणत असते नकाच माफ करू, या दोघांना ना घराच्या बाहेर काढा म्हणजे माझी ना रोजच्या टेन्शनमधून तर सुटका होईल. आणि आता तोपर्यंतच अर्जुनचा फोन वाजतो. तर फोन जो आहे तो सायलीचा असतो. अर्जुन म्हणतो हां बोल सायली, तू निघालीस हॉस्पिटलमधून. तर सायली म्हणते नाही मी अजून इथेच आहे. तर अर्जुन म्हणतो सायली काय झालं, तू रडतेस का. तर तिकडे सायली म्हणते अहो डॉक्टरांनी सांगितलं आहे मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडली आहे, त्यांना ना काय होतं आहे तेच कळत नाही आहे, त्यांचं BP कमी जास्त होतं आहे, पल्स रेट असंच काहीतरी डॉक्टर म्हणत होते. तोपर्यंत इकडे अस्मिता म्हणते अर्जुन काय बोलते सायली. तोपर्यंत सायली म्हणते अहो मला खूप भीती वाटते. तर अर्जुन म्हणतो हे बघ सायली तू काळजी करू नको, तिथे डॉक्टर आहेत ना तर ते व्यवस्थित ट्रीटमेंट देत आहेत, मी लगेच निघतो ओके, तू काळजी करू नकोस हां. असं बोलून अर्जुन फोन ठेवतो. आणि आता घरामध्ये पूर्णाजी विचारतात मधुबहींचं काय, ते ठीक आहेत ना. तर अर्जुन म्हणतो नाही गं, ॲक्च्युली त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यावर सगळे घरातले शॉक होतात आणि अर्जुन म्हणतो की
पूर्ण नाही, त्यांचे पल्स रेट कमी जास्त होत आहेत. सायली खूपच टेन्शनमध्ये आहे. तर प्रतिभा तर कल्पनाताई म्हणतात, हो अरे ती टेन्शनमध्ये असणारच ना, तू लवकरात लवकर निघ, कारण सायलीला तुझी आता तिथे काळजी असणारच. प्रिया म्हणते, वाव काय मस्त न्यूज आहे ना, म्हातारा एकदाचा खपला म्हणजे डोक्यावरची टांगती तलवार जी ना माझ्या तर ती कमी होईल. प्रतापराव म्हणतात, अर्जुन तू एकटा जाऊ नकोस हां, मी पण येतो तुझ्यासोबत. तर अर्जुन म्हणतो, हो डॅड चालेल, मी ना मधुभाऊंची माझ्याकडे मेडिकल हिस्ट्री आहे तर ती घेऊन येतो, मग आपण जाऊया. तर अर्जुन हो म्हणून वरती जातो. तोपर्यंत कल्पनाताई म्हणतात, सायलीच्या बाकी काय लागले ना ते देवच जाणे. अस्मिता म्हणते, किती घाबरली असेल ना बिचारी. आणि सगळेजण इथे टेन्शनमध्ये दाखवलेले असतात. सदाशिव आणि मैनावतीसुद्धा तिथेच उभारलेले असतात. तोपर्यंत अर्जुन वरून फाईल घेऊन येतो आणि म्हणतो, डॅड चला. आणि दोघेजणंसुद्धा हॉस्पिटलमध्ये जातात. आता इकडे हॉस्पिटलचा सीन दाखवलेला आहे. हॉस्पिटलमध्ये सायली हॉस्पिटलमध्ये धावपळ सुरू असते मधुभाऊंच्या ट्रीटमेंटसाठी. आता मधुभाऊंची ट्रीटमेंट तर सुरू झालेली असते. ते नर्स वॉर्ड बॉय जे आहेत तर ते आत बाहेर करत असतात, त्यांची धावपळ सुरू असते. तर सायली तिथे सगळ्यांना मध्येच थांबवून विचारत असते, अहो काय झाले मधुभाऊंना, सांगा तरी, कुणीतरी सांगा, कधी बरे होतील. पण कुणीही लक्ष देत नाही. शेवटी एक नर्स म्हणते, बघा उपचार चालू आहेत, आम्ही तुम्हाला नंतर सगळं कळवू. सायली, किती परीक्षा बघणारच ग देवी आई तू माझी, ज्यांना मी माझे आईवडील मानते. तर ते मधुभाऊ आज इथं हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ज्यांना मी कुणीच मानत नाही ते माझ्या घरामध्ये बसलेले आहेत. तू आता माझे मधुभाऊसुद्धा माझे म्हणजेच खरे आईवडील, ते सुद्धा तू माझ्याकडून हिरावून घेणार आहेस का गं? पण मी असं होऊ देणार नाही. जर का माझी श्रद्धा खरी असेल ना तर तू त्यांना माझ्यापासून अजिबात हिरावून घेऊ शकणार नाहीस. असं म्हणून सायली तिथून रडतच निघून जाते. आता सायली जाणार असते मंदिरात. सायली जाते तोपर्यंतच तिथे अर्जुन आणि प्रतापराव येतात आणि दोघेजण शोधतात. तर सायली त्यांना कुठेच दिसत नाही. मग ते अर्जुन म्हणतो की आज ट्रीटमेंट सुरू आहे पण सायली अजूनही कुठं दिसत नाही. प्रतापराव म्हणतात, अरे ती मधुभाऊंच्या रूमच्या बाहेरच असायला हवी असेल. तर अर्जुन म्हणतो, नाही बहुतेक ना ती मेडिसिन आणायला गेली असेल. प्रतापराव म्हणतात, जा बघ बरं कुठे आहे सायली. ते अर्जुन सगळीकडे पाहतो पण त्याला सायली कुठेच सापडत नाही. त्यानंतर फोन करतात तरीही सायली फोन काही लक्ष देत नाही किंवा ती उचलतच नाही. अर्जुन पुन्हा सगळीकडे धाव करतो, सगळ्यांना विचारतो की सायली कुठे आहे ते. मग प्रतापरावांना म्हणतो की डॅड सायली कुठेच नाही आहे. मग ते म्हणतात, अरे मग कुठे गेली? ते म्हणतो काहीच कळत नाही. तोपर्यंत एक नर्स तिथे येते आणि अर्जुन म्हणतो, नर्स माझी मिसेस तुम्हाला माहिती का सायली सुभेदार कुठे येते? नर्स सांगते, हां ते इथे आत्तापर्यंत इथेच होत्या, खूप रडत होत्या, आता कुठे गेल्यात मला माहीत नाही. तोपर्यंत प्रतापराव म्हणतात की अर्जुन जा तू सायलीला शोध, पहिल्यांदा मी इथेच आहे, तू इथली काही काळजी करू नकोस, मी इथेच लक्ष देऊन आहेत. आणि मग हो म्हणून अर्जुन बाहेर पडतो. तर इकडे सायली अनवाणी पायाने निघालेली असते. अर्जुन लगेचच तिच्या पाठीमागे धावतो आणि म्हणतो, थांब सायली, अगं कुठे निघालीस तू? सायली म्हणून तिला खूप हाका मारतो आणि तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो, अगं तुला माहिती आहे का काय चाललंय तुझं हे? जातेस कुठे तू? अगं मी आणि डॅड हॉस्पिटलला पोहोचलो त्यावेळेस नर्स म्हणाली की तू आत्ताच हॉस्पिटलच्या बाहेर पडलीस आणि चपला कुठे आहेत तुझ्या? तर सायली म्हणते, मी मंदिरात दिव्याईला जाब विचारायला चालली, अनवाणी गेले तर कदाचित तिला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. अर्जुन म्हणत असतो, अगं काय वेडेपणा आहे हा, हे बघ इमोशनल होऊन असं काही करू नकोस तू. आणि मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळते. तर सायली म्हणते, हे बघा डॉक्टरांना त्यांचं कर्तव्य करू देत, मी माझं कर्तव्य करते. मी देवळात अनवाणीच चालतही जाणार आणि अनवाणीच देवीला प्रदक्षिणासुद्धा घालणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, फाईन, तू ऐकणार नाही आहेस ना, मग ठीक आहे, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो आहे हॉस्पिटलमध्ये, कारण डॅड आहेत हॉस्पिटलमध्ये, ओके तर चल मी पण येतो. असं म्हणून अर्जुन आणि सायली दोघेसुद्धा मंदिरामध्ये जाण्यासाठी निघतात. आता आपल्याला पुढचा सीन दाखवलेला आहे. कल्पनाताई म्हणत असतात, बिचाऱ्या सायलीची किती ओढाताण होते ना, नाही तिचे आईवडील तिला मिळाले त्याचा तिला आनंदही सहन करता येत नाही आहे, साजरा करता येत नाही आणि इकडं मधुभाऊंचं दुःखही विसरता येत नाही आहे. बिचारीचे खूपच हाल होत आहेत ना. तोपर्यंतच अस्मिता म्हणत असते, हो ना आपली सायली जी आहे ना तर ती बरं झालं हां की लहानपणीच हरवली आणि मधुभाऊंना सापडली, हे किती बरं झालं ना, नाहीतर या भयंकर लोखंडे सारख्या लोकांच्या संस्कारात वाढली असते तर मीना टीनासारखी झाली असते. हा विचार जरी केला ना तरी मला कसं तरीच होतंय. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, हे अस्मिता सायलीचं सगळं चांगलंच होणार आहे, किती स्वच्छ मनाची आहे ती,
देव तिला दुःख देणारच नाही. आणि हे सगळं ऐकून प्रियाचं तोंड वाकडं होत असतं. कल्पनाताई म्हणतात, हो मला सुद्धा तेच वाटतंय, मधुभाऊ सुद्धा लवकरात लवकर बरी होतील आणि ते लोखंडेंचं पण काहीतरी मार्गाला लागेलच. आणि हे सगळं लोखंडे आणि मैनावती चोरून ऐकत असतात. कल्पनाताई पुढे म्हणतात, आता ना सगळी टेन्शन जायलाच हवी पूर्णाची पूर्णाई. तर लगेच इकडं मैनावती सदाशिवला म्हणते, हो टेन्शन म्हणजे आपणच का? तो म्हणतो ती म्हणते, अरे देवा, हे सगळं आपल्याला गाशा गुंडाळून परत पाठवतात का काय? तर सदाशिवर म्हणतो, इतके दिवस गोड बोलून काढले, पण आता काय होणार ना तेच कळत नाही आहे. ते जेल प्रकरण आलं ना मध्ये, त्यामुळे हे सगळं झालं. मैना म्हणते, लवकर लक्षात आलं तुम्हाला. सदाशिव म्हणतो, मैनावती म्हणते, काय हे तुमच्यामुळं झालं. हे सगळी श्रीमंती, रोज गोडावर हात मारणं आणि कुठेही बसून जाताना गाडीवर हात बसून जाणं, हे सगळं जाणार आहे आता. त्यावर सदाशिव म्हणतो, अगं हे काय आयुष्यभर पुरणार होतं का आपल्याला? तर मैनावती म्हणते, हळूहळू बोला. तर सदाशिव म्हणतो, तू काय तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलीस का काय जन्माला? मैना म्हणत असते, तोंड वाकडं करून जाऊ दे म्हणत असते. तर सदाशिव म्हणतो, चल आता रूममध्ये पुढचं काय करायचं ना ते आता आपण ठरवू. इकडे दाखवलेलं असतं, सायली अनवाणी पायाने देवीच्या मंदिरामध्ये चालत असते. अर्जुन तिच्या मागे मागे करत असतो आणि तिला म्हणत असतो, सायली ऐक ना, आपण गाडी जाऊयात ना, तू काय ऐकत नाहीयेस? सायली म्हणते, मी देवी आईकडे मधुबनसाठी साकडं घालायला चालली आणि हा एकच मार्ग आहे. तोपर्यंत अर्जुनला फोन येतो. प्रतापराव म्हणतात, अर्जुन सायली भेटली का रे? अर्जुन म्हणतो, हो भेटली, ती मंदिरात चालली आहे, मी आहे तिच्यासोबतच. आणि सायली इकडे अनवाणी पायाने चाललेली आपल्याला दाखवली. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ ठीक आहेत ना? तर प्रतापराव म्हणतात, नाही इथे डॉक्टरांची धावपळ सुरूच आहे, पण तू काळजी करू नकोस, माझ्याबरोबर चैतन्यसुद्धा आहे, तू इथली काळजी करू नको, आम्ही डॉक्टरांबद्दल बोलतोय, तू ना सायलीची काळजी घे आणि तिच्याकडे लक्ष दे. अर्जुन असं प्रतापरावांशी फोनवर बोलतच असतो. तोपर्यंत तो सायलीकडे बघतो तर सायलीच्या पायात अचानक काच घुसलेली असते आणि तिच्या पायातून ना रक्त येत असतं. आता आपण पुढचा सीन पाहतोय की सायली आणि अर्जुन मंदिरामध्ये पोचलेले असतात. सायलीच्या पायामध्ये काच घुसून पाय जो आहे तो रक्तबंबाळ झालेला असतो आणि तशाच पायाने सायली पुन्हा पुन्हा देवीच्या पायऱ्या चढते आणि मंदिरात जात असते. पायातून तिच्या रक्त येताना दाखवलेलं आहे, तरीही तिचा निर्धार जो आहे तर तो ठाम असतो. सायली आता मंदिरामध्ये जाते आणि आपल्याला हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. इथे एकसुद्धा डायलॉग नाही आहे. सायली आता मंदिरात जाते, देवीआईसमोर हात जोडते, तिथे पर्स ठेवते आणि पहिल्यांदा देवीआईला प्रदक्षिणा मारते आणि नंतर सायली आरती करणार असते. आता सायली पाय खूप दुखत असतो तरीसुद्धा देवीआईच्या खूप प्रदक्षिणा घालते आणि प्रदक्षिणा घालत असताना तिला मधुभाऊंच्या जुन्या आठवणी आठवत असतात की मधुभाऊ तिला काय म्हणालेले असतात की आपलं रक्ताचं जरी नातं नसलं तरी मनाचं आणि काळजाचं नातं आहे. त्यांनी लहानपणापासून तिला किती कष्टाने वाढवलेलं असतं आणि सायलीला हे सगळं आठवत असतं. सायलीला खूप वाईट वाटत. हॉस्पिटलमधलं दाखवलेलं आहे. चैतन्य डॉक्टरना विचारत असतो की डॉक्टर सध्या पेशंटची कंडिशन कशी आहे? तर डॉक्टर म्हणतात, हे बघा पेशंट आत्ता उपचारांना रिस्पॉन्स देत आहे, लेट्स सी पुढे काय होतं आपण ना ते बघूयात. आता इकडे डायरेक्ट घरचा सीन दाखवलेला आहे. प्रिया म्हणत असते की सगळे सुभेदार मिस्टर आणि मिसेस भिकारी यांच्याच विरोधात गेले आहेत. आता अर्जुन आणि सायली आणखीन खोलात जाऊन विचार करतील, चौकशी करतील आणि नंतर नाही त्याच्या अगोदरच माझे हे आईवडील या घराच्या बाहेर गेले पाहिजेत असं म्हणून प्रिया डायनिंग टेबलवरून उठते आणि जिथे कल्पनाताई, अन्नपूर्णाताई आणि अस्मिता बसलेली असते तिथे येऊन बोलत असते की नाही, मला या घरात सून म्हणून काहीच किंमत नाही आहे, पण सुभेदारांची सून म्हणून आता मला गप्प बसवत नाही आहे. आणि आता कल्पनाताई आणि अन्नपूर्णा एकमेकांकडे पाहत असतात. प्रिया म्हणत असते, आपल्या घराला ही लोखंडी नावाची जी वाळवी लागलेली आहे ना ती मला अजिबातच बघत नाही आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाही आता नीट कळायला लागलेलं आहे की काय स्टँडर्डची माणसं आहेत ते. अस्मितासुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करत असते. प्रिया म्हणते, माझ्याकडून एक चूक झाली तर आत्ताही मला शिक्षा होती. मग सायलीचे बाबा जे दारू पितात, पाकिट मारतात, सायलीची आई जी फ्रॅक्चरचं नाटक करून तुमच्याकडून पैसे काढते ती, हे सगळं. आणि तुमचा कोणाचाही माझ्यावर विश्वास नसला ना तरी मी एक गोष्ट सांगते, सायलीचा हार जो आहे ना तो तिनेच चोरलेला होता. आणि एवढं सगळं होऊनही ती अजूनही आपल्या घरात काय करतायत
हे बघ, हे सगळं ऐकत असताना कल्पनाताईसुद्धा दुर्लक्ष करतात आणि म्हणते, आता तरी अर्जुनचं सुद्धा नाक कापलं गेले त्यांच्यामुळे, तरी तुम्हाला काही वाटत नाही आहे का? त्यांना घराबाहेर काढावं असंही तुम्हाला वाटत नाही का? आता या तिघी तिच्याकडे दुर्लक्ष करत असतात. पूर्णाजी म्हणतात, कल्पना मी माझ्या रूममध्ये आराम करते हां. तर अस्मिता म्हणते, चल पूर्णाजी मी तुला घेऊन जाते. आता कल्पनाताईसुद्धा उठून निघून जायला लागतात. ती आई आई म्हणते, पण त्या पण थांबत नाहीत. तर प्रिया म्हणते, अरे मी काय अदृश्य आहे का? मी किती महत्त्वाचं सांगते, कोणालाच इथे काही ऐकू वाटत नाही आहे का? म्हणून प्रिया खूपच चिडून वैतागलेली असते. कोणालाच माझं बोलणं ऐकावं असं वाटत नाही आहे का? असं प्रिया म्हणत असते. प्रिया खूप चिडलेली असते. आता इकडे पुन्हा मंदिरातला सीन दाखवलेला आहे. सायली जी आहे तर ती खूप थकलेली असते, तरीसुद्धा तिने देवीच्या प्रदक्षिणा थांबवलेल्या नसतात. त्यानंतर ती देवीची आरती करत असते. अर्जुनसुद्धा तिच्यासोबत देवीची आरती करत असतो. अर्जुनला सायलीचा हे सगळा त्रास बघून खूप वाईट वाटत असतो आणि त्याला सायलीची खूप काळजीही वाटत असते. अर्जुनसुद्धा सायलीसोबत देवीसमोर हात जोडून उभा राहतो. तेवढ्यातच त्याला चैतन्याचा फोन येतो आणि अर्जुन म्हणतो, हा बोल चैतन्य. तोपर्यंत चैतन्य सांगतो, मधुभाऊ आता आउट ऑफ डेंजर आहे, त्यांच्या जीवाचा धोका टळलेला आहे. नंतर लगेचच अर्जुन ऑल राईट म्हणून फोन ठेवतो आणि इकडे येतो आणि सायलीला सांगतो. सायलीला म्हणतो की सायली, देवी आई तुला पावलेली आहे. देवी आईनं तुझं ऐकलेलं आहे. मधुभाऊंची तब्येत स्टेबल झालेली आहे. ही इज आउट ऑफ डेंजर. आता सायली खूप हसते, आनंद होतो तिला. ती देवीसमोर हात जोडते आणि म्हणते, देवी आई तुझे खूप खूप आभार. मी तुझ्यावर चिडली असले तरीही तू माझी आहेस आणि तू मला कधीच एकटं सोडणार नाही, हेही मला माहिती आहे. तुझे खूप खूप आभार. म्हणून सायली सतत देवीसमोर हात जोडून देवीचे आभार मानत असते. आणि याच ठिकाणी इथे आजचा एपिसोड संपलेला आहे. आजचा एपिसोड प्रेक्षकांना खरंच खूप सुंदर दाखवलेला आहे. तुम्ही टीव्हीवर बघायला अजिबात विसरू नका. तर आता पाहूयात उद्याच्या भागात काय होतं. पण त्यापूर्वी माझी आवडती सिरियल आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजेच मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उमेद वाटते. तर आता पाहूयात उद्याच्या भागामध्ये काय होतं. अर्जुन सायलीला विचारत असतो की तू नक्की मधुभाऊंशी काय बोललीस? तर सायली म्हणते, मी आईबाबांविषयी बोलले. तर अर्जुन म्हणतो, तुझ्या आईबाबांबद्दल तर मधुभाऊंना माहिती आहे आणि जर का ते लोखंडे असतील तर तुझ्या आईबाबांना नक्कीच मधुभाऊ ओळखतील किंवा मधुभाऊंना माहिती असेल की तुझे आईबाबा कोण आहेत ते. आणि सायली म्हणते, जर का त्यांना माहिती नसेल की लोखंडे जर का माझे आईबाबा नसतील तर तेही मधुभाऊ सांगू शकतील ना. असं म्हणून सायली आता उद्याच्या भागामध्ये सायली मैनावती आणि सदाशिव यांना भेटायला घेऊन येते आणि नंतर ते गेल्यानंतर विचारते मधुभाऊंना की खरंच मधुभाऊ, सदाशिव आणि मैनावती हे माझे खरे आईवडील आहेत का? आता पाहूयात मधुभाऊ यावरती काय रिस्पॉन्स देतात ते. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल